हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल विच इज राधिकाज मिनी वर्ल्ड. आजच्या सेशनमध्ये आपण हा हार्ट शेपचा ग्रॅनी स्क्वेअर शिकणार आहोत. यापासून तुम्ही खूप काही बनवू शकता. छोट्या छोट्या बॅग्स, पर्स, पाउचेस, एअरपॉडचे छोटं पाऊच बनवू शकता किंवा तुम्ही यापासून सुंदर असे ब्लँकेटसुद्धा बनवू शकता लहान मुलांसाठी. तर चला आजचा हा सिंपल आणि सुटसुटीत असा हार्ट शेप ग्रॅनी स्क्वेअर कसा बनवायचा मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे ही 3 mm ची हुक, त्यानंतर व्हाईट ॲक्रेलिक यान आणि रेड यान. तर चला आपण पहिली सुरुवात ही मेन रिंग हे असं केलं. हुक आपलं ह्या रिंगच्या मध्ये टाका, यानला खालून पुल ओव्हर करा, वरतून पुन्हा एक स्लिप स्टिच करा. हे आपलं छोटी रिंग तयार झाली आहे, मेन रिंग. आता आपण त्यापुढे हुकवर यानला घ्या, पुन्हा लूप आपल्या सर्कलमध्ये टाका, वरती खालून एक लूप वरती आणा. हे 3 लूप होतील, ह्या 3 लूपला ॲट ए टाईम काढा. हा झाला आपला फर्स्ट हाफ डबल क्रोशे. त्यानंतर ही रिंग आपण छोटी करून घेऊया, म्हणजे आपल्याला वर्क करायला आणि तिला होल्ड करायला सोपं जाईल. आपला पहिला हाफ डबल क्रोशे झालेला आहे आपल्या मेन रिंगमध्ये. आता इथून पुढे आपण 11 डबल क्रोशे टाकूया. बघा डबल क्रोशे कसे टाकायचे. यानवर एक लूप घ्या, हुकवर एक लूप घ्या, हुकला मध्ये टाका रिंगच्या, तिकडून पुन्हा एक लूप वरती घेऊन या. हे झाले 3 लूप आपल्या हुकवर. तर पहिले 2 मधून काढायचं आणि पुन्हा ह्या 2 मधून. हा झाला फर्स्ट डबल क्रोशे. ओके, अशा अजून आपण स्लिप स्टिच देऊन आपला हा सर्कल रेडी आहे बेसिक. आणि यांना पुल ओव्हर करू. ओके, पुन्हा एकदा बघून घ्या, झालेलं आहे. हे आपली फर्स्ट रिंग, हे आपला फर्स्ट राऊंड झाला आहे. आता आपण सेकंड राऊंडमध्ये काय करतो आहे ते पाहूया. सेकंड राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, मध्ये 1 सिंगल क्रोशे घ्यायचं आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे घेतला. त्यानंतर आपल्याला त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला 6 ट्रिपल क्रोशे घ्यायचे आहे. ट्रिपल क्रोशे बघा कसे, हुकवर आपल्याला यानला 2 टाइम्स घ्यायचे. हे 2 लूप झाले आपल्या. ह्या नेक्स्ट स्टिचमध्ये टाकायचे, तिकडून एक तिसरा लूप घ्यायचा. पहिले ह्या दोघांना काढा, पुन्हा ह्या 2 मधून काढायचे आपलं हुक, आणि नंतर 3 मधून. हे आपण 3 टाइम्स करतोय म्हणून ह्याला ट्रिपल क्रोशे म्हणतात. याच पद्धतीने बाकीचीही ट्रिपल क्रोशे आपण ह्या सेम स्टिचमध्येच करून घेऊया. तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता. एक मी दाखवला आहे त्याचप्रमाणे बाकीचीही करायची आहे. ती स्टिच आहे, त्या स्टिचमध्ये 6 आहेत का, 1 2 3 4 5 6 बरोबर 6 ट्रिपल क्रोशे झाल्या. आणि नेक्स्ट स्टिचमध्ये आता आपल्याला 2 ट्रिपल क्रोशे टाकायचे. 2 लूप घ्यायचे पहिले आणि नंतर 2 ट्रिपल क्रोशे झाले नेक्स्ट स्टिचमध्ये. त्यानंतर 2 डबल क्रोशे घ्यायचे नेक्स्ट स्टिच, 2 डबल क्रोशे घ्यायचे. ह्याच हुक या स्टिचमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे घ्यायचे. हे 2 डबल क्रोशे झाले. इथे 1 डबल क्रोशे नंतर पुन्हा 2 ट्रिपल क्रोशे घेणार आहोत नेक्स्ट स्टिचमध्ये. दोन ट्रिपल क्रोशे घेतलेला आहे. इथे 2 ट्रिपल क्रोशे घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चेन घ्यायचं आहे आणि पुन्हा 2 ट्रिपल क्रोशे घ्यायचे सेम स्टिचमध्ये. त्या स्टिचमध्ये पुन्हा 2 ट्रिपल क्रोशे घ्यायचे आहेत आपल्याला.
स्टिचमध्ये एका स्टिचमध्ये आपण 4 ट्रिपल क्रोशे घेतले आहेत विथ 1 चेन. नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे. त्यानंतर एक नेक्स्ट स्टिचमध्ये 2 ट्रिपल क्रोशे. नेक्स्ट स्टिचमध्ये 6 ट्रिपल क्रोशे घ्यायचे. बघा इथे 2 ट्रिपल क्रोशे घेतले आणि नेक्स्ट स्टिचमध्ये 6 ट्रिपल क्रोशे घ्यायचे. 6 1 2 3 4 5 and 6. आपण ह्या स्टिचमध्ये 6 ट्रिपल क्रोशे घेतले होते. त्याच स्टिचमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे पण घ्यायचा आहे. डबल क्रोशे त्या स्टिचमध्ये आणि पुन्हा आपल्याला इथे ही स्टिच स्किप करून आपल्याला इकडच्या ह्या स्टिचमध्ये आपल्याला बघा ही इथली स्टिच स्किप करायची आणि या स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायचं. ते आपल्या हार्टचं सेंटर पॉईंट होऊन जाईल. इथेच एक आपल्याला यान इथे कट करायची. ही स्लिप नॉटलाच आपल्याला इथे घ्यायचं. इकडे घ्या. तसंच याच्यातूनच आपल्याला हे असं इथे एक सिंगल क्रोशे टाकून घ्यायचं आपल्याला. ओके. सिंगल क्रोशेनंतर पुढच्या स्टिचमध्ये अजून एक सिंगल क्रोशे घ्यायचं आहे आपल्याला या स्टिचमध्ये. त्यानंतर एक हाफ डबल क्रोशे नेक्स्ट स्टिचमध्ये. नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे घ्यायचा आहे. हाफ डबल क्रोशे. पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशे घ्यायचे. त्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला 2 ट्रिपल क्रोशे घ्यायचे. अजून एक ट्रिपल क्रोशे सेम स्टिच. आता आपण हा कॉर्नर क्रिएट करत आहोत. हे 2 ट्रिपल क्रोशे नंतर चेन 2 करायचे आणि पुन्हा 2 ट्रिपल क्रोशे घ्यायचे त्या सेम स्टिचमध्ये. ह्या सेम स्टिचमध्ये आपण 2 ट्रिपल क्रोशे 2 चेन 2 ट्रिपल क्रोशे. त्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला घ्यायचे 2 डबल क्रोशे. हे 2 डबल क्रोशे झाल्याच्या नंतर नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला पुन्हा एक हाफ डबल क्रोशे घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या 4 स्टिचमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत. पुढच्या 4 स्टिचमध्ये सिंगल क्रोशे. हा फर्स्ट. नेक्स्टमध्ये पुन्हा अजून एक सेकंड
पुन्हा नेक्स्टमध्ये थर्ड आणि हा आपला फोर्थवाला. ओके, हे घेतले. पुन्हा आपण आता इथे आपल्या नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे घ्यायचे आहेत. 1 2 2 आणि चेन 2 1 आणि हा 2. ओके, हा सेकंड कॉर्नर झाला, बघू शकता तुम्ही. पुन्हा नेक्स्ट 2 स्टिचमध्ये आपल्याला पुन्हा हाफ डबल क्रोशे टाकायचे 2 स्टिचमध्ये. नेक्स्ट 1 आणि हा 2. हे 2 हाफ डबल क्रोशे टाकून झाले. त्यानंतर 1 डबल क्रोशे टाकायचा नेक्स्ट स्टिचमध्ये. नंतर 1 स्टिच स्किप करायचा आणि पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला इथे 1 डबल क्रोशे टाकायचा आहे. नंतर नेक्स्टमध्ये पण आपल्याला 1 डबल क्रोशे टाकायचा. नंतर 2 स्टिचमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशे करायचे नेक्स्ट 2 स्टिचमध्ये. हे हाफ डबल क्रोशे. त्यानंतर पुन्हा आपल्याला थर्ड आपला कॉर्नर क्रिएट करायचा आहे. त्यासाठी 2 हाफ डबल क्रोशे, 2 चेन आणि पुन्हा 2 हाफ डबल क्रोशे. ओके, हा आपला थर्ड कॉर्नर इथे रेडी झाला आहे. 4 स्टिचमध्ये आपल्याला सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. हा फर्स्ट सिंगल क्रोशे, हा दुसरा सिंगल क्रोशे, हा तिसरा आणि हा चौथा सिंगल क्रोशे. त्यानंतर 1 हाफ डबल क्रोशे घ्यायचा नेक्स्ट स्टिचमध्ये. नंतर 2 डबल क्रोशे घ्यायचे सेम त्याच्या नेक्स्ट स्टिचमध्ये. तर नेक्स्ट स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे घ्यायचे आहेत आपल्याला, हा 1 आणि हा 2. त्यानंतर आपल्याला हा लास्ट कॉर्नर क्रिएट करायचा नेक्स्ट स्टिचमध्ये. म्हणजेच आपल्याला इथे 2 ट्रिपल क्रोशे, 2 ट्रिपल क्रोशे, हा सेकंड. हे 2 ट्रिपल क्रोशे झाले. पुन्हा चेन 2 करायचा आणि पुन्हा अजून 2 ट्रिपल क्रोशे सेम ह्या स्टिचमध्ये घ्यायचे आहेत आपल्याला. हे असं. त्याच्यानंतर आपल्याला 1 डबल क्रोशे घ्यायचा नेक्स्ट स्टिचमध्ये. त्यानंतर 1 हाफ डबल क्रोशे इथे घ्यायचा. एक हाफ डबल क्रोशे आणि सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. आणि नंतर इथे स्लिप स्टिच देऊन आपल्याला हा व्हाईट यार्नचा फर्स्ट राऊंड कंप्लीट झालेला आहे. याच्या प्रत्येक साईडला तुम्हाला हे कॉर्नर जर सोडले तर आतल्या ह्या बाजूला जे आहेत ते तुम्हाला 7-7 स्टिचेस भेटणार आहेत. तर आपण आता नेक्स्ट राऊंड म्हणजेच ह्या व्हाईट यार्नचा नेक्स्ट राऊंड स्टार्ट करूया. तो कसा, तर आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये आता फक्त डबल क्रोशे करत जायचं आहे प्रत्येक स्टिचमध्ये. स्टार्टिंग आपण सेम स्टिचमधूनच करायची आहे.
2. फक्त आपल्याला आता काय करायचं आहे तर डबल क्रोशे करत जायचं आहे सगळीकडे. कॉर्नर आला की कॉर्नरला सेम तोच पॅटर्न मी तुम्हाला सांगतेच आहे. आता आपण या कॉर्नरला आलो की कॉर्नरला आपल्याला 2 डबल क्रोशे घ्यायचे. 2 डबल क्रोशे घ्या कॉर्नरला आलं की, आणि नंतर 2 चेन घ्या आणि पुन्हा 2 डबल क्रोशे याच ह्याच्यामध्ये, याच कॉर्नरमध्ये. आपला फर्स्ट कॉर्नर झाला. याच पद्धतीने पुन्हा इकडे आपल्याला पूर्ण याच्यामध्ये डबल क्रोशे घ्यायचे. या पद्धतीने आपण हे डबल क्रोशे टाकून घेतलेले आहेत. आता कॉर्नर आला की पुन्हा आपल्याला 2 डबल क्रोशे, चेन 2, पुन्हा 2 डबल क्रोशे. आपल्याला या सेकंड राऊंडचा हा सेकंड कॉर्नर झाला. इथे कंटिन्यू करा. आपल्याला इथे पुन्हा आपल्याला पहिला व्हाईट हा जो राऊंड होता तेव्हा आपल्याला प्रत्येकाच्या ह्या कॉर्नर सोडले तर आतल्या साईडला आपल्याला 7 आपल्याला स्टिचेस भेटल्या होत्या. आता तुम्ही जर काउंट कराल हे कॉर्नर सोडून, हे 2 कॉर्नर सोडून, हे जर मधला एरिया तुम्ही काउंट केला तर हा 11च यायला पाहिजे. बघूया आपण आला आहे का 11. हे कॉर्नर सोडला, आता इथून पुढे 11 आलं पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हा 11. हे बघा हे 2 कॉर्नर आहेत. आता बघूया इकडच्या साईडला 11 आले आहेत का. हा कॉर्नर सोडला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. बरोबर 11 आला आहे. आणि आता हा आपला सेकंड कॉर्नर चालू आहे, सेकंड लाईनचा किंवा सेकंड राऊंडचा म्हणू शकता. 11 का आले, कारण इथे की नाही हे 7 जे होते सेंटरचे, त्याच्यानंतर इकडचे 2 म्हणजे ह्या कॉर्नरचे इथले 2 आणि इथले 2, मग हे 7 8 9 आणि हे 10 आणि 11 असे 2 एक्स्ट्रा अजून ॲड झाले ना. प्रत्येक कॉर्नरला कॉर्नरचे 2 घरं ॲड होत आहे ना. इकडचा 2 ॲड होता, इकडचे 2, म्हणून हे आता आपल्याला नेक्स्ट राऊंडमध्ये 11 भेटलेले आहेत. आणि नंतर हा आपला कॉर्नर चालू आहे. इथे घ्यायचं 1 2 हा 3 हा 4 आणि हा 5 लास्ट वन. आणि हा जे आपला जो फर्स्ट एंड होता आपल्याला इथे याला स्लिप स्टिच देऊन अटॅच करून टाकायचं. आपण आता बघूया ह्या लाईनला आपले बरोबर 11 स्टिचेस आलेत. ओके, हे बघा हे सोडलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and 11. बरोबर 11. आता आपण हा थर्ड रो स्टार्ट करतोय. तर इथं पण सेम तसंच आहे. प्रत्येक
स्टिचमध्ये आपल्याला डबल क्रोशे टाकायचा, एक डबल क्रोशे, आणि कॉर्नर आला की 2 डबल क्रोशे, 2 चेन आणि 2 डबल क्रोशे. हा कॉर्नरचा फॉर्म्युला आहे. आणि बाकी सर्व ठिकाणी सिंगल म्हणजेच एक डबल क्रोशे टाकायचा आहे प्रत्येक स्टिचमध्ये. ते मी करून घेते, तुम्ही पाहू शकताय. हा ग्रॅनी स्क्वेअर तयार आहे. असे मी 2 बनवले आहेत. याचा पाऊच बनवणार आहे. आता आपल्याला स्टिच करायचे. हे कॉर्नर आहेत, हे दोन्ही कॉर्नर एकावर एक ठेवायचे आणि आता आपल्याला हे कॉर्नरपासून ह्याला अटॅच करत जायचं आहे. इथे मी एक स्लिप नॉट देऊन त्याला अटॅच केलं आहे आणि पुढं सर्व ठिकाणी आपल्याला एक सिंगल क्रोशे मी ह्या सगळ्यांना अटॅच करायचं ठेवायचं की आपल्याला या स्क्वेअरचं पण ही स्टिच आणि या मागच्या स्क्वेअरची पण सेम स्टिच आपल्याला घ्यायची आहे. हे बघा, असं हे घ्या, इकडे आणा. हे सिंगल क्रोशे घ्यायचं आहे, पण पुढचा पण स्टिच आला पाहिजे त्याच्यात आणि मागचा पण स्टिच. हे बघा, याचा पण हा स्टिच घ्यायचा आपल्याला. हा दोघांचा सेम आला पाहिजे. बघा, असं दिसतं. याचा पण आणि याचा पण सेम स्टिच असला पाहिजे. त्याला घेऊन आपल्याला इथे एक सिंगल क्रोशे करायचा. असं स्टिच पकडून आपल्याला पटपट सगळे सिंगल क्रोशे करून घ्यायचे, म्हणजे आपलं हे जॉईंट होऊन जाईल, आपलं हे पाऊच. तुम्ही बघू शकता, हे तिन्ही साईडनी मी जॉईंट करून घेतलं आहे. ही साईड आपण ओपन ठेवतो आहे कारण इथं आपल्याला अजून ह्याच्यावर वर्क करायचं आहे. आता काय करूया आपण, ही जी पूर्ण साईड ही आतली याला आपण अशा पूर्ण याच्यावर आपण याच्यामध्ये प्रत्येक स्टिचमध्ये आपण 2 डबल क्रोशे टाकू. अशाच प्रकारे आपण पूर्ण याच्यावर प्रत्येक स्टिचवर 2 डबल क्रोशे करून घेऊया. हे असं झालेलं आहे पूर्ण. सगळीकडून आपण सगळ्या स्टिचेसमध्ये 2 सिंगल स्टिच करत 2 डबल क्रोशे टाकत गेलो होतो. आणि आता मी ह्याला इथेच एंड करते स्लिप स्टिच देऊन. हे आपलं पाऊच इथे रेडी आहे. यांना आपण कट करूया. हे असं पाऊच मी बनवलं आहे. आता आपण याच्यासाठी अजून रेड आपल्याला इथं एक असं दोरी पाहिजे रेड कलरची. त्यासाठी आपण रेड यानी ती सिंगल साखळी टाकून साखळीने आपण अशा इथे एक दोरी बनवून घेऊ. ओके, आपण ह्याला असं हे स्टिच करून घेऊया. अटॅच करूया. तुम्ही याला इथे आपण जे हे हार्ट बनवलं होतं असंच एक हार्ट बनवून या इथे अटॅच करू शकता. माझ्याकडे हे सनफ्लावर होतं छोटंसं, म्हणून मी हे अटॅच केलं. हे आपलं पाऊच रेडी आहे. तुम्ही असं बघू शकता, इथून यूज करायचं आहे त्याला. तुम्ही असं करून हे पोटलीसारखं पण होतं छोटंसं. आणि पुन्हा आपलं हे पाऊच इथे रेडी आहे सुंदर असं. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या छोटे हेडफोन्स ठेवू शकता किंवा मेकअपचं पण तुम्ही सामान यामध्ये ठेवू शकता. याला असं केलं की आपलं पाऊच रेडी आहे.
जर हे तुम्हाला पाऊच केलेलं आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.